हॅलो, वेलकम टू अनदर ब्लॉग. मी जयश्री. तर हळदीच्याच दिवशी सकाळी सकाळी चुडा भरायचा असतो. तर इथे घाईघाईमध्ये थोडे फुलं वगैरे ठेवून ताट सजवलं होतं आणि मग फोटो वगैरे काढून घेतले. त्यानंतर कसार मामा येतात ते चुडा भरत होते. त्याच्यानंतर गावामध्ये जितके काही मंदिर असतात तिथे पाया पडायला जायचं असतं आणि नंतर इथे आई भवानीला आलो होतो तर तिथे आईची ओटी भरायची असते. तर इथे पत्रिका ठेवली, त्याची ओटी भरली, तिथं पूजा वगैरे केली. म्हणजे गावातल्या प्रत्येक देवाचा आपल्या शुभ कार्याला आशीर्वाद मिळावा असं काय असतं. त्यानंतर मग ती दुपारी पार्लरला चालली गेलेली आणि हा आहे हळदीचा लूक. हा आहे माझा समूह. आम्ही तिघी बहिणी, भाऊ आणि माझी आई. पप्पांना तर वेळच नव्हतं त्यामुळे त्यांच्यासोबत फोटोच झाला नाही आणि दुसऱ्या दिवशी मस्त लग्न लागलं. 20-25 वर्ष सांभाळायचं आणि त्यानंतर दुसऱ्याच्या घरी जायचं ही खरंच वेगळी फिलिंग असते. त्यानंतर लग्नाच्या दिवशी समर्थने जो ड्रेस घेतलेला होता तो ऑलरेडी पहिलेच घालून काढून टाकला त्याने. असं वाटतं उगाच एवढे महागाचे कपडे घेतो. नंतर आली वेळ ती पाठवण्याची. म्हणजे सर्वांचेच डोळे भरून येतं, प्रत्येकाला आपापला क्षण आठवतो. त्यानंतर घरी मस्त ग्रँड वेलकम झालं तिचं आणि त्यानंतरची प्रोसेस करायला काही म्हणजे इतका उशीर झालेला का झोप यायला लागलेली म्हणून मी काही शूटच केलं. दुसऱ्या दिवशी खेडच्या भैरवनाथाचं दर्शन केलं आणि घरी येऊन सत्यनारायण पूजा होती आणि त्यानंतर पाठवण्याची तयारी झाली. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.